नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 12 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण दिवसाच्या चालू घडामोडी बघूया. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार हे पात्र ठरलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 96,88,00,000 एवढे मतदार हे 2024च्या निवडणुकीसाठी पात्र ठरलेले आहे. तर मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात 2.67 कोटी नवीन मतदार देखील हे वाढलेले आहेत. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रवींद्र शोभणे. मित्रांनो, रवींद्र शोभणे यांना महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पहिल्यांदाच एका दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झालेला आहे? मित्रांनो, प्रश्न लक्षात असू द्या. काय प्रश्न विचारलाय यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. पहिल्यांदाच एका दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असं विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो, 3 व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा एकाच दिवशी मिळालेला आहे. तर मित्रांनो, अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की 2023 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे? तर तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर असेल 5. तर मित्रांनो, एकूण 5 व्यक्तींना 2023चा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, पहिले 1999 या वर्षामध्ये सर्वाधिक 4 व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न दिलेला होता. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर तो रेकॉर्ड तोडून आता 2023 मध्ये 5 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर 2023 मध्ये एकूण 4 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर देशात आता एकूण भारतरत्नांची संख्या ही 53 इतकी झालेली आहे. मित्रांनो, 45वा भारतरत्न पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी यांना मिळालेला होता. तर 46वा नानाजी देशमुख यांना मिळालेला होता. 47वा भूपेन हजारिका यांना, तर 48वा प्रणव मुखर्जी यांना, आणि आता 5 व्यक्तींना. तर आता एकूण संख्या ही 53 इतकी झालेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी ही दिलेली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शक्तीपीठ. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब शक्तीपीठ या महामार्गाला आता मंजुरी ही दिलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या शक्तीपीठ सर्वात लांब महामार्गाची एकूण लांबी ही 805 किलोमीटर एवढी आहे. मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भात ही लांबी महत्त्वाची आहे, नोट डाऊन करून ठेवा. शक्तीपीठाची लांबी आहे 805 किलोमीटर एवढी. तर मित्रांनो, महामार्ग हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर या द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि अंबेजोगाई ही प्रमुख शक्तीपीठे जोडली जाणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू बघूया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने कोणत्या पिकाचे MUAS 731 हे नवीन कीड संरक्षण वाण विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सोयाबीन. मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीन पिकाचे MUAS 731 हे नवीन कीड संरक्षण वाण विकसित केलेले आहे. तर मित्रांनो, आपण
भारतामध्ये जागतिक कडधान्य दिवस हा 10 फेब्रुवारीला साजरा करत असतो. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कैतिकराव ढाले पाटील. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा कैतिकराव ढाले पाटील यांना जाहीर झालेला आहे. तर चला या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील किती कुटुंबातील घरात नळ जोडणी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 14.21 कोटी. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये 14.21 कोटी घरात आता हर घर जल योजनेअंतर्गत ही नळ जोडणी झालेली आहे. तर केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबवण्यात महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावर आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल की पहिल्या क्रमांकावर कुठले राज्य आहे? तर पहिल्या क्रमांकावर राज्य आहे गुजरात. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मनोविकास. मित्रांनो, मनोविकास या प्रकाशनाला महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत पुरस्कार पुणे हा जाहीर झालेला आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत पुरस्कार हा देण्यात येतो. मित्रांनो, या पुरस्काराचे स्वरूप आहे 3 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक संरक्षक विषयक प्रदर्शन 2024 चे कोणत्या देशात आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरेबिया. मित्रांनो, जागतिक संरक्षक विषयक प्रदर्शन 2024 चे आयोजन सौदी अरेबिया या देशात आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, सौदी अरेबिया येथे आयोजित संरक्षण विषयक प्रदर्शनात भारतीय शिष्टमंडळ देशाचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या नेतृत्वात सहभागी झालेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सायरस पुनावाला. मित्रांनो, डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार सायरस पुनावाला यांना जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, डॉक्टर मोहन धारिया यांची 99वी जयंती असून पुढील वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष हे साजरे केले जाणार आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हा पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते हा सायरस पुनावाला यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलवरील व्हिडिओ हे तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.